नमस्कार, मी भाग्यश्री जाधव. भाग्यश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आपण आज बनवूयात रव्याचे इन्स्टंट बनणारी मिठाई. तर मग काय करायचं, एक पॅन घ्यायचा, त्यामध्ये 1 कप रवा टाकायचा आणि व्यवस्थित त्याला एक मंदच गॅस ठेवायचा. मंद गॅसवर व्यवस्थित छान भाजायचं आणि थोडंसं भाजून झालं की त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं. 2 चमचे तूप टाकून पुन्हा भाजायचं अजून व्यवस्थित 5 मिनिट. इथे थोडंसं घट्ट तूप होतं, त्यामुळे थोडंसं मेल्ट व्हायला त्याला वेळ लागेल. पण तूप टाकल्यामुळं काय होतं, रव्यामध्ये एकदम असा छान फ्लेवर येतो आणि रवा पण एकदम छान भाजला जातो. आपलं तूप आता मिक्स झालंय रव्यामध्ये व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. गॅस मंदच ठेवायचा, गॅस हाय करायचा नाही. गॅस जर हाय केला तर मग रवा करपून जाईल आपला आणि ते फ्लेवर पण छान येणार नाही. एकदम मंद गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित काही पेशन्स ठेवावं लागतील. हळूहळू भाजायचं. खूप छान लागते ही मिठाई, नक्कीच ट्राय करा तुम्ही. दसऱ्यासाठी स्पेशल आहे. गुलाबजामुन करायचे म्हणजे पॉकेट आणा किंवा खवा आणा. पॉकेटचे तर एवढे चांगले नसतात, त्याच्यापेक्षा तुम्ही ही एक वेळेस ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडतील. पॉकेटपेक्षा तर बेटरच आहेत. ऑलमोस्ट आपला रवा भाजत आलाय. तर त्यामध्ये काय करायचं, आपण 1 कप रवा घेतला होतो, मग त्याच्यामध्ये 2 कप दूध बसेल. तरी बघत बघत टाकायचं, कारण रवा बारीक किंवा जाड असू शकतो. तुम्ही बघू शकता कसं मिक्स करत आहे मी. थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. पुन्हा लागलं तर मग थोडंसं टाका. मला एवढं कंप्लीट 2 कप लागलेलं नाही आहे, कारण रवा बारीक होता इथे. मग त्याला छान मिक्स करायचं व्यवस्थित दुधामध्ये. दूध टाकल्यामुळे अजून छान फ्लेवर येतो. मिल्क पावडरचं काम करतं दूध इथे. तुम्ही बघू शकता तयार झालेला आहे आपला. ऑलमोस्ट तयार झालं आहे. व्यवस्थित गोळा बनायला लागला रव्याचा की मग त्याला काढून घ्यायचं. ते एका ताटलीमध्ये काढून घ्या आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं, कारण लगेच गरम लागतं नाहीतरी हाताला खूप. मग तोपर्यंत काय करायचं, एका पॅनमध्ये 1 कप साखर टाकायची आणि त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आणि त्याची चाचणी करायला ठेवायची. एकदम अशी कडक करायची नाही, जशी आपण गुलाबजामुनला करतो त्याच टाईपची. 1 उकळी येऊ द्यायचं, पुन्हा 5 मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकून द्यायचा. साखर इथं थोडंसं विरघळण्यासाठी मी मध्ये मध्ये चम्मच फिरवत आहे. तर काय करायचं, जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते थंड झाले. मग त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. मळून घेतल्यानंतर ते एकजीव होईल. बघू शकता कसं छान एकदम व्यवस्थित झाले, मऊ मऊ. आणि या प्रकारचे त्याचे फ्लॅट गोळे केलेले आहेत मी इथं, पेड्याच्या आकाराचे, जेणेकरून आपली जे मिठाई आहे किंवा गुलाबजामुनच एक प्रकारचे, ते एकदम छान वाटतील दिसायला पण आणि वेगळं काहीतरी वाटेल नक्कीच. या प्रकारे एक एक करून सगळे बनवून घ्यायचे. काहीतरी वेगळं वेगळं नवीन नवीन ट्राय करत राहायचं. मुलांना छान वाटतं. हा पेढा आहे की काय असं वाटणार त्यांना नक्कीच पाहून. तुम्ही बघू शकता आपली इथे चाचणी ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे. पुन्हा 1 उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा. तयार झालेली आहे चाचणी आपली आणि इथे गोळे पण झालेले आहेत सगळे तयार करून. आणि तेल, एक कढई ठेवायची आणि मीडियम हॉट तेलावर छान व्यवस्थित तळून घ्यायचं.
गॅस हाय करू नका जास्त, कारण लगेच वरून तळल्यासारखं वाटेल पण मधून कच्चं राहणार. त्यामुळे व्यवस्थित त्याला तळून घ्यायचं. थोडा वेळ लागतो तळण्यासाठी. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. तुम्ही वाटलं तर थोडा सोडा पण टाकू शकता. मी ते थोडा अवॉइड केलं आहे सोडा. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला एकदम. जसे खव्याचे गुलाबजामुन असतात त्या टाईपचा एकदम असा छान सुरेख कलर आला आहे आपल्या. ते वाटणारच नाही की हे रव्यापासून बनलेले आहेत. तळेपर्यंत 1-2 मिनटं लागतात. तोपर्यंत आपली चाचणी थोडीशी थंड झालेली असेल, त्यामुळे ते चाचणीमध्ये टाकून टाका. कधी पण गुलाबजामुन गरम असले तर चाचणी थोडीशी थंड असू द्यायची. चाचणी गरम असली तर थोडेसे गुलाबजामुन थंड होऊ द्यायचे. दोन्ही गरम म्हटल्यानंतर ते व्यवस्थित मध्ये जाणार नाही पाक. ऑलमोस्ट तयार झालेले आहेत आपले सगळे. गार्निशिंगसाठी मी इथे पिस्ता घेतलेला होता कट करून. तो पिस्ता व्यवस्थित मस्त टाकायचा वर आणि गरमागरम खायचा. धन्यवाद.